अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वसती कर वसती आला वसती कर वसती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी महायोग पीठे तडे भीमरथ्यो परम पुंडरीकाय दत्तोनिंद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलवचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं पूर्णरहितं सद्गुरुतं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दयांशे क्रिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कार आणि आता जयांचा जनी जन्मनामात झाला जयांनी सदा वासनामात केला जयांचे मुखी सर्वदा नाम कीर्ते नमस्कार माझा सद्गुरु श्रीपाद मूर्ती नमस्कार माझा सद्गुरु गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय
तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी माझी वाणी तुझे वर्णी पुढे सरकून थोडं थोडं बसलं तरी मग मागल्याला बसायला जागा होईल असं काही नाही या थोडं थोडं ध्यान देऊन आता ऐकायचा मी काय तुमचा जास्त टायमिंग घेणार नाही कीर्तन रूपी सेवेचं निमित्त आयोजन प्रयोजन काय आहे तर आमचे परम स्नेही असणारे विष्णुबा व्यवहारे यांची नात गणेश व्यवहारे यांची सुकन्या वैष्णवी आणि यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे वाढदिवसाचं निमित्त आता निमित्त काही व्यस्त पण कीर्तन असावं कोणतंही निमित्त असावं पण कीर्तन असावं काही लोक त्या निमित्तानं पिक्चर दाखवतात काही व्यस्त आहे कोणाचं नाही का पण कीर्तन हे इतकं सुंदर आणि सुगम साधन आहे जीवनामध्ये ज्याला खऱ्या अर्थानं उंची गाठायची आहे ज्याला जीवनाची उंची गाठायची आहे त्याच्यासाठी कीर्तन हे माध्यम चांगलं आहे साधू संत म्हणतात कीर्तन हे काय कुणाच्या वेळी होत या तिघांनी मी नियोजन केलं व्यवहारे महाराज मंडळी सगळी आणि यांनी घरापुढं कीर्तन बाबा आमचे इथं टाळ वाजवायचे मी म्हणलं आपण प्रवचन करू नाही का नाही नाही कीर्तनच करायचं कीर्तनाला सर्जनले लागतो म्हणलं आपलं प्रवचनाला काय लागत नाही परंतु पहा इतकी ओढ शेवटी माणसाच्या जीवनात प्रत्येक जण येतो जीवन जगतो चार पैसे कमावतो मरून जातो की चार पैसे इथंच राहतात संग काय जाणार पण एक भावना आहे माणसाची अत्यंतिक निर्मळ भावना आहे की माझ्या घरापुढे संताचं टाळ वाजवतं आणि साधू संत म्हणतात भाग्यवंत गावी भजन Oh
भाग्यवंता घरी भजन पूजन किंवा भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंताची लक्षणं आहेत आणि दुर्भाग्याची लक्षणं काय आहेत? दुर्भाग्याची लक्षणाच्या उलट आहेत. भाग्यवंताच्या घरी भजन आणि कीर्तन असतं आणि दुर्भाग्याच्या कानावर सुद्धा कीर्तन आणि प्रवचन कधी पडत कानावर सुद्धा. म्हणून भाग्यवंताच्या घरी मग निमित्त काय आहे? आमचे वैष्णवी नाही का, वैष्णवीचे ना, हा वैष्णवीचा वाढदिवस आहे. वास्तविक आता तुम्हाला एक गोष्ट सांगता, आता माणूस जन्माला आला 4 वर्ष झालं, कोणी 5 वर्ष झालं, कोणी 25 वर्ष झालं, कोणी 20, कोणी 40, कोणी 50, कोणी 60. फक्त एकदाच जन्माला आलोय का आपण? नाही. आपण अनेक वेळा जन्माला आलेलो बी आहोत आणि मेलेलो बी आहोत. ही काय आपली पहिली वेळ आहे काय? किती वेळा जन्माया जन्माला बरोबर की नाही आणि आता मेलं म्हणजे संपला विषय असा आहे आपल्या डोक्यात. पण तसं नाही. साधू संत म्हणतात आपण अनेक वेळा जन्माला आलेलो आहोत. इथून पाठीमागे आठवत नाही आपल्याला, पण कोल्याच्या, कुत्र्याच्या, खोकडाच्या, माकडाच्या जन्माला 84 लक्ष योनी सांगितले. किती? एवढ्या जन्माला आलो बी आणि मेलो बी. आता इथं बी जन्माला आलोय. आता आपण वाढदिवस साजरा करतोय नाही का? काय साजरा करतोय? वाढदिवस. ह्यो खरा वाढदिवस आहे का घट दिवस आहे? सांगा. घट दिवस हा वाढदिवस नाही. पण मी मगाशी सांगितलं ना, कशाचं का होईना निमित्त आहे. वाढदिवसाचंच कीर्तन असं नाही, ते निमित्त वाढदिवस आहे आणि त्याच्यात कीर्तन. वास्तविक पाहता हा घट दिवस आहे. 1 वर्ष आपल्या आयुष्यात संपलं, कमी झालं. जाणकार लोक ते ओळखतात. आणि आपण आता जे जन्माला आलेलो आहोत ना, वास्तविक पाहता आपण इथं आल्याच्या नंतर इथे हे संबंध जोडले. काय केले? संबंध जोडलेत. वास्तविक पाहता आपला आणि खालच्यांचा काहीही संबंध नाही, काहीच नाही. तात्पुरता संबंध जोडलेला आहे. किती तात्पुरता? तुम्ही म्हणता नवरा बी तात्पुरता. हो,
25-30 वर्षाचा. किती त्याच्यात बी जगला तिथपर्यंत ठीक आहे, नाही जगला तर मध्येच गेला. कशाचा 25 तरी वर्ष. म्हणजे हे जे संबंध जोडलेले आहेत आपण, हे सर्व तात्पुरते आहे. इथं आल्याच्या नंतर आपल्याला एक काम दिलेलं आहे, पण ते कामच आपण विसरून गेलेलो आहोत. काय कामच विसरून गेलेलो आहोत. नाही त्या गोष्टीत गुंतत बसलेलो आहोत. कुणी राजकारणात गुंतलंय, कोणी प्रपंचात गुंतलंय, कोणी शेतीत गुंतलंय. वास्तविक पाहता हे पूर्ण होतंय का? पूर्ण होणार नाही. संसार पुरा होणार आहे का? कुणाचा झाला संसार पुरा? आजा मेला पंजा गेला बाप मसरा गेला, एकद नातू आजा मेला संसार पुरा करता करता, पंजा बी गेला संसार पुरा करता करता, झाला पुरा. बापही गेला संसार करता करता, संसार पुरा झाला. संसार ही पुरं होण्याची गोष्ट नाही. संसार हे पुरं होण्याची गोष्ट नाही. संत मात्र म्हणतात, संतांचा संसार सुखाचा झाला आणि आपला संसार झाला का? अवघाचे संसार सुखाचा करी, अवघाचे संसार सुखाचा करी. आपल्यातला संसारी माणूस कोणी असा म्हणल्याला बघितलाय? अवघाचे संसार सुखाचा करील. कोण म्हणते? ज्यांनी संसारच केला नाही ते म्हणते. आपला संसार करून मी सुखाचा झाला नाही, संतांचा सुखाचा झाला. आज संसार सफल झाला गे माई, देखिले पाय विठुराचे. का बरं त्यांचा पुरा झाला ना आपला का पुरा होत नाही? मिस्टेक आहे, मिस्टेक. तुम करते मी करते, पण जरा जरा फेर पडते. काय म्हणजे? तुम करते म्हणून हम करते, पण जरा जरा फेर पडते. संसार करण्याची जी आयडिया आहे ती संतांना सापडली. संसार करण्याची जी कला आहे ती संतांना सापडली आणि आपल्याला ती सापडली नाही. म्हणून आपला संसार दुःखाचा आहे आणि संतांचा संसार सुखाचा. कला आहे. कला काय आहे? तुम्हाला एक छोटी उदाहरण म्हणून सांगतो. एक सरोवर होतं आणि त्या सरोवरच्या कडेला एक झाड होतं. झाड काय होतं? झाडाव काय होतं तर झाडाव एक खंड्या पक्षी बसला होता आणि त्याच्या शेजारी एक कावळा बसला होता. कोण? खंड्या पक्षी माहिती ना? हा. आणि तो त्याच्या शेजारी होता कावळा. आता खंड्याने काय केलं बघितलं सरोवराकडे पंख पसरले आणि उडत 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 त्या सरोवरावरती गेला. पंख असे फडफड फडफड केले खाली चोच करून आणि जी सुडकी मारली असा मासा धरला त्याने. कुणी? खंडेने. आणि झाडावाला मासा खात बसला. कोण? आणि हे कुणी बघितलं? कावळे. ते कावळ्याने बघितलं.
कावळा म्हणला का तुलाच जमत मला काय जुळायचं नाही काय. त्यांनी बी तशीच आयडिया केली, पंख पसरले, सरोवरावर गेला, फडफड फडफड पंख केले, खाली चोच केली आणि जी दणका आणला का नाही खाली ते खडकाव चोच आपटली. कशावर? दुई बाग चोच झाली आणि कावळा शेवळात अडकला. कोण? कावळा. कशात अडकला? त्याची मरायची बारी, हातपाय फोडायला लागला तिथे. खांड्याने एका तडाख्यात काम किती आटापली होती? 4. किती? संधान, विंधान, स्नान आणि भोजन. किती काम आटापली खांड्यानी? कावळ्याला जमलं का? का नाही जमलं कावळ्याला? कावळ्याकडती कला. तसं संतांना जमलं, संतांचा संसार सुखाचा झाला ना आपण कावळ येता आपली कला काय जुळत नाही. म्हणून आपण म्हणतो संसार दुःखामूळ संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. का? आपल्याला कला येत नाही. अर्थात कावळ्याला येणार नाही का? खंड्यासारखं येणार नाही का कावळ्याला? येईल, पण काय करावं लागेल? त्या खंड्याचं पाय धरावं लागेल. तसा आपला संसार संतासारखा सुखाचा होणार नाही का? होणार, पण कधी? त्याला संताचं पाय धरावं लागतं. तसा होणार नाही. आता आपली संगत कुणाची? आपली संगत कुणाची? ज्याला घरात बायका पोरं शिवाय देतात त्याची आपली संगती. राजकारणात दहायला उलटून पडला त्याची आपली संगती. कस काय आपण निवडून यायचो? संसार ज्याचा दुःखाचा झाला त्याची आपली संगती. कसा आपला संसार सुखाचा होता? संसार जर सुखाचा भाव वाटत असेल तर संताची संगत धरली पाहिजे. कुणाची? संतो के संग लाग रे, संतो के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतो के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतो के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतों के संग लाग
संतांच्या संगतीमध्ये. आणि संतांची संगत धरली नाही म्हणून आपल्याला जीवनाचा अर्थच कळला नाही. काय कळला नाही? ती कुंभकर्णाची बायको येऊन द्यायची नाही जवळ. कुंभकर्णाची बायको कोण? जो रामाच्या जवळ गेली कुंभकर्णाची बायको, म्हणली वैकुंठाला एक बी येऊन द्यायची नाही. म्हणजे तू माझा नवरा मारला काय? म्हणले काय करशील तू? म्हणले काय करी? वैकुंठाला कोण कोण येतं सांग. म्हणले कीर्तन ऐकत होतो येतो, पोथी ऐकत होतो येतो, प्रवचन ऐकत होतो येतो. मग जिथं कोण कीर्तन ऐकत असल त्याच्या भोकांनी मी जाऊन बसणार. कोण म्हणली? कुंभकर्णाची बायको झोप. अशी म्हणली. मग ती नेमकी पुढे येऊन बसती भोकांडी कीर्तन. तुम्ही कीर्तनात बसला का कुंभकर्णाची बायको येऊन भोकांडी बसली. तिला तेवढी भोकांडी बसून द्यायची नाही कीर्तन होईपर्यंत, तर आपण वैकुंठाला जाऊ. नाही तर काही जाणार नाही. विठ्ठला हरी हरी विठ्ठल. संतों के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. खुल जाएगा तेरा भाग रे तेरी अच्छी बनेगी. जोपर्यंत संतांच्या संगतीत आपण जात नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचा मकसद, आपल्या जीवनाचं टार्गेट काय आहे आपल्याला समजणार नाही. आपण जन्माला का आलो, जन्माला आल्याच्या नंतर काय करायचे हे आपल्याला समजणार नाही जोपर्यंत संतांच्या शरणागतीत आपण जात नाही तोपर्यंत. आलं लक्षामध्ये? का जन्माला आलोय आपण? येईल का सांगता? काय नाही, आलो म्हणून आलो, झालो मोठं म्हणून झालो, खायचं म्हणून खातोय, झोपायचं म्हणून झोपतोय, सकाळ पुन्हा उठतोय, आणि एक दिवस मरायचं म्हणून मरणार. बस संपला विषय. का आलो आपण? कुठून आलोय आपण? कशासाठी आलोय आपण? हे कुठे जाऊन समजेल आपल्याला? संतांच्या संगतीशिवाय समजणार. दुरोनी आलो मी आलो ना एक दिवस या जगात. कुठून आलो माहित नाही. बर कशासाठी आलो माहित नाही. बर कुठं जायचंय? जसं तुमच्या गावात मी आलो, तुम्ही मला विचारलं महाराज कुठून आले, काही कल्पना नाही बा. बर कशासाठी आले हे काही सांगता यायचं नाही बा. बर कुणाच्या इथं जायचंय आणि काय माहित नाही बा. तुम्ही काय म्हणतात मला
ती पागल दिसते बरं का. म्हणणार ना. तसं मी तुम्हाला विचारतो, ह्या जगात आले कुठून? कुठून आले? काय नाही, यायचं म्हणून आले. बरं कशासाठी आले? काहीतरी कारण असेल का नसेल? उगच मी तुमच्या गावाला उगच येईल का? काहीतरी कारण असेल ना. समजा आज गणेश महाराजांच्या इकडे आमचं कीर्तन आहे बाबा, काहीतरी कारण आहे म्हणून आलो का? उगच तुम्हाला तुम्ही विचारले मला उगच आलो? उगच. बरं ज्या अर्थी आलोय त्या अर्थी जेवढे आपल्या गावात जन्माला आले तेवढे गेले. गेले का राहिले? गेले. मग कुठे गेले? संत म्हणतात दुरून आलो. किती दुरून? एक येऊनी कोटी कोटी फेरा. कुत्र्याच्या, मांजराच्या, डुकराच्या, खोकडाच्या, माकडाच्या सगळ्या योनीतून मी आलेलो आहे. दुःख झाले दारुण, दारुण दुःख झालेलं आहे. खूप दुःख भोगलेलं आहे. माणसाच्या जन्मात कमी एवढं दुःख माग भोगलेलं आहे. आणि आता या माणसाचा जरी जन्म मिळाला तरी काय दुःख कमी आहे का? हे दुःख कमी? मग आता हे दुःख संपवायचे. काय करायचे आपल्याला? का ठेवायचे? तुम्ही कीर्तनाला आले दुःख संपवाय आले का वाढवाय आले? दुःख संपवायला जर आले असतात त्या कीर्तनात दुसरं काहीच नाही होत. आणि सर्व संतांनी बी एक मार्ग सांगितलेला, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती परमार्थात होते. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती. शाश्वत सुख गडीवर एक गडीवर नाही असं नाही. शाश्वत म्हणजे जे कधीही संपत नाही असं शाश्वत सुख. आपल्या संसाराचं सुख कसं आहे? गडीवर सुख आहे, गडीवर दुःख आहे. गडीवर सुख आहे, गडीवर दुःख आहे. है की नाही? पण शाश्वत सुख तसं नसतं. मग कायमस्वरूपी तोच आनंद आहे. कायमस्वरूपी आनंद रे आजी, आनंद रे, आनंद रे आजी, आनंद रे, आनंद रे आजी, आनंद रे, आनंद रे आजी, आनंद रे. सभाए अंतरी अवघा परमानंद रे, परमानंद आनंद परमार्थातला आनंद शाश्वत आहे. आनंदू रे आजी, आनंदू रे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदू रे, आनंदू रे आजी. याला शाश्वत आनंद असं म्हणतात, जो कधीही कमी होत नाही. आणि कमी ज्यात होतो तो आनंद नसतो. ज्यावेळेस दुःखाची जाणीव थोडीशी कमी होते त्यावेळेस जो आनंद होतो त्याला अशाश्वत आनंद म्हणतात. काय म्हटलं मी? दुःखाची तीव्रता कमी झाली की जो आनंद आहे तो अशाश्वत आनंद आहे. पण असा एक आनंद आहे ज्याची जो कमीही होत नाही, जो जास्तही होत नाही, जो आताही आहे, मागही होता आणि पुढेही आहे. सवाह्याभ्यंतरी अवघा परमानंद रे, असा जो आनंद आहे त्या आनंदाचा ठिकाणा काय आहे तो आपल्याला प्राप्त करायचा आहे. म्हणून संतांची संगत लक्षात घ्या. संत तो आनंद आपल्याला प्राप्त करून देतात. संत आपण या जीवनात का आलो याचं कारण सांगतात. काय करायचंय आपल्याला, कशासाठी इथं आलो आपण याचा पाठपुरावा संत करतात आणि आपल्याकडून त्या गोष्टी करून घेतात, जेणेकरून पुन्हा कुत्र्या मांजराच्या जन्माला जावं लागणार नाही. आता निश्चिंतीने पावलो
आपल्या इकडे सवा कधी देतात मेल्या मारुतीच्या देवळा बसतो मेले ही सभा असतो का जिवंतपणी सभा असतो हा जिवंतपणी असतो आणि तो कुठे मिळतो संतांच्या संगतीमध्ये मिळतो संत सांगतात विसावा कसा प्राप्त होतो कशा पद्धतीनं काय केल्यानं आपल्याला विसावा प्राप्त होतो संत सांगतात भगवंतानं इतका अनमोल हा माणसाचा देह आपल्याला दिला कशाला पावडर लावायला लाली लावायला सजायला दजायला कशाला दिलाय कशाला भूतावानी हो बाया सजत्यात भूतावानी बवाया पोरी त्या काय काय करी त्या माहिती असतो जर तुम्हाला नाही काय म्हणत गडी बी मोकर शायनिंग हानी त्या फार केस काळी करीत्या वांड काळ करीत्या वाटू त्याच्यासाठी देह दिला का त्याच्यासाठी देवी दिला देह भजना तो या झाला फाटा बाधिकेचा कशासाठी देह दिलाय आपल्याला भजनाला दिलाय भजन तरी केलं का भोजन मात्र दररोज चाललंय भजन आणि त्याच्यासाठी देह दिला पण बाधा झाली आपल्याला काय झाली कशाची बाधा झाली संसाराची बाधा झाली कशाची बाधा झाली जसं एक मनुष्य गावात दररोज पत्त्या कोटी फिरायचा म्हणून त्याची बायको म्हणजे असं करा ही 300 रुपये घ्या आणि बाजारला जा माझा कशाला रोज बुडविता बाजार घेऊन या ते गावातच हिंडत होत शेजारच्या गावाला बाजार होता बायकोने 300 रुपये दिले याच्याजवळ आणि हा चालला सायकल घेऊन बाजारला चाललाय आता चाललाय कशाला बाजारला हे देणार ठेवायला हा बाजारला चाललाय पण जाता जाता मधीच एका कावडीच्या डापात गोपाळाचं पालू आणि त्याचा जोडीदार तिथं बसलेला ते मला बाळा नाही काय याही काय नको बाबा म्हणलं मी बाजारला चाललो अहो म्हणलं जायचे जे बाजारला जायचे पण बरेच दिवस दिसले नाही जोडीदार बसा बसले पेले एक एक तांबे दारू पेले आता पेले तर उठणार तेवढ्यात दुसरा जोडीदाराला हो बाळासाहेब इकडे कुठं म्हणले चाललोय बाजारला या इकडे पिया नाही तर पाजा आता म्हणला पाजायला जावा बाजारला पैसे काही पडत पेले पिला आणखी तांबे पुन्हा उठणार तेवढ्यात दुसरा जोडीदार बाळासाहेब इकडे कुठं म्हणले बाजारला चाललोय म्हणले या पिया नाही तर पाजा मला पाजायचं म्हणले बाजारला कमी पैसे पडायचे मग पुन्हा पिलं एक तांब्या आणि इतकं पेल्या की तिथं सायकल घेऊन निघालं तसंच चालीत पडलं चपल्या एकीकड सायकल एकीकड ह्यो एकीकडं लोकांनी खिशातलं पैसे काढून घेतलं कोणी सायकल चोरून नेली पिशव्या दामाटल्या लोकांनी चपल्या दामाटल्या काही ठेवलं नाही हे 8:30 वाजता जाग झालं किती वाजता रातच्या 8:30 वाजता आता चाललंय कशाला चाललं होतं हे द्या ना बाजारला चाललं होतं पण मध्ये त्याला बाधा झाली कशाची दारूची कशाची बाधा झाली दारूची बाधा झाली आणि बाधा झाल्यामुळं ज्याच्यासाठी आलं होतं ती संपलं संध्याकाळच्या घरी जायला निघलं तर रानात ती कुत्री होती ती बी पळू आली याला चावली घरी गेला दार वाजवलं बायकोनी दार काढलं निभार घेतला याला धरून एवढं सगळं कुटाणं झालं कशामुळं बाधा झाली कशाची तसं तुम्ही आम्ही जन्माला आलो कशासाठी देवाचं भजन करायसाठी बाधा कशाची झाली संसाराची बाधा झाली कशाची बाधा झाली हा संसाराची बाधा झाली बरं बाधा अशी तशी नाही झाली आपलीच बायको आपल्याला का वाटते तिला बाधा असं म्हणतात कशामुळे वाटते बाधा कल्पना बाधा कल्पना एक रस्त्याने चाललो होतं रस्त्याने आणि रस्त्याने तंबूचं दावा अंधारात पडलेलं होतं ह्याच्या पायात गोठ मारलं याला वाटलं किडूकच पायात आलं उजेडात जाऊन बघितलं तर 2 दातातून म्हणजे रक्त 2 ठिकाणी आलं होतं ते तंबूचं दावट वाचल्यामुळं आलतं पण याला वाटलं साप चावल्यामुळं आलं बरं कल्पनेत किती ताकद आहे माहितीये कल्पनेत किती ताकद आहे
तुम्ही मनोवैज्ञानिकाकडे जा, मनोचिकित्सक जे असतात ना त्यांच्याकडे जा, त्यांना विचारायचं कल्पनेत किती ताकद आहे. कल्पनेत एवढी ताकद आहे की तुम्हाला जणू सापच चावलाय अशा वेळी तयार होतो. त्याच्या तोंडातून फेस यायला लागला. कोणाच्या हातपाय बधीर झाले, घरी गेलं बेशुद्धच पडायच्या मार्गात आलता पारा. आता याला साप चावला होता का? खरं सांगा तुम्ही, साप चावला होता का? नव्हता. तरी साप चावल्याची सगळी लक्षणं निर्माण झाली होती. कशामुळं? कल्पनेमुळे. कशामुळं? कल्पनेमुळे. पण एक जाणकार माणूस आला. कोण? जाणकार. तो म्हणला काय झालं? म्हणला साप चावला राव, अंधारातून येत असतात. मग त्यांनी मिरच्या आणल्या त्याला खायला दिल्या. मिरच्या म्हणजे कशा लागत? हा लागत. लिंबाचा पाला खायला दिला. कसा लागतोय? हा मला कडू लागतोय. म्हणजे याला साप चावलेला नाही. म्हणजे कुठं साप चावला होता? म्हणले त्या रस्त्याने येत होतो ना तिथं. म्हणजे चल बरं माझ्या बरोबर. बॅटरी घेतली त्याच्या बरोबर आणि नेमका तिथं बॅटरी दाबली तर तंबूच झालं. खटक्याशीच उतारलं सगळं. काय उतारलं? खटक्याशीच उतारलं सगळं. तसं आपल्याला बी संसाराची काय झाली? बाधा झाली. बरं बाधा अशी तशी नाही झाली. त्याला जशी सापाची बाधा झाली ना तशी आपल्याला संसाराची बाधा झाली. आणि त्या बाधेमुळं जे आपलं नाही ते सुद्धा आपलं वाटत. काय? जे आपलं नाही ते सुद्धा आपलं वाटत आहे आणि जे आपलं आहे ते परक वाटत. याला बाधा म्हणायचं बरं. एक स्वप्न, एक माणूस झोपला होता निहाळ आणि झोपत त्याला पडलं स्वप्न. मोठ्याने आरडला, बोकासला रे, बोकासला, पळा 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 पळा. त्याची बायको दिवसभर कांदा लावून आली होती. म्हणजे याचा मुडद्याचा काय ताप आहे, हा दिवसभर हिंडतोय गावात. आणि याला कोण बॉक्स आहे रातचं त्याने उठावलं त्या नवऱ्याला. उठा उठा, काय झालं तुम्हाला? बोकासलं मला. कुठे बघितलं? बोकासलं होतं का? बोकासलं होतं का? नव्हतं ना. मग आरडत का वाटत? हा आरडत का वाटत? कल्पना काय झाली? तसं आपल्याला बी काय झाली? कल्पना. बापाला वाटत माझ्याशिवाय संसार काय होणार आहे का? या कार्ट्यांना अक्कलच नाही. मला बी वाटत बरं का तसं. काय वाटत आपल्याला? माझ्याशिवाय संसार होणार नाही. सासूला वाटत सून लय उतानी हाताची, ही काय ठेवीन काय माझ्या नंतर माग असं हिला वाटत. पण ती ठेवी ती काय किती वाढवी किती सुद्धा. मग ही काय आपली कल्पना आहे. काय हे घर मी बांधलंय, हे घर माझं आहे, ही काय आहे? कल्पना आहे. पण कल्पना बी अशी दुःख देते ना की खऱ्या एवढे. आता वास्तविक पाहता त्याला भोकासला होता का? नाही. मग भोकासला ही काय होती? कल्पना. पण कल्पना बी एवढी दांडगी होती की तो रातचा एवढं. जोपर्यंत स्वप्नात आहे तोपर्यंत स्वप्न हे खरं असतं. पण स्वप्नातून जागा झालं की स्वप्न हे खोटं असतं. तुम्हाला बी वाटतंय हा संसार माझा आहे, बायको माझी आहे, गुरं माझी आहे, ढोरं माझी आहे, पोरं माझी आहे. पण कवर वाटणार आहे जवळ जागा होत नाही तवर. आणि जागा करतात ते कोण? संत जागे करतात. उठा जागे स्मरण दुःख
मनातून. तुम्हाला आम्हाला जे पडतंय हे सुद्धा काय आहे, हा देह माझा आहे हे सुद्धा एक स्वप्न आहे. हा देह आपला आहे का मला सांगा. श्वास तुम्ही घेता का? तुमच्या नाकात जो श्वास चाललाय हा तुम्ही घेता का? नाही. तुमच्या पापण्या अशा अशा करतात ते तुम्ही करता का? नाही. बर, तुमचं हृदयामध्ये ठोकत चाललेलं आहे ते तुम्ही चालवता का? नाही. तुमची रक्ताभिसरण क्रिया चालते तुम्ही चालवता का? नाही. तुमचं पोटात पचन क्रिया चालते तुम्ही चालवता का? नाही. मग काय म्हणता देह माझा? हा देह काय म्हणता माझा आहे आपला आहे काय? कालिकरा घर भाड्याचे साडेतीन हाताचा रे पिंजरा बांधिला आतमध्ये राहू बैसला. नाही काय, साडेतीन हाताच्या या घरामध्ये आत्मारूपी राहू आत बसलेला आहे. साडेतीन हाताचा रे पिंजरा बांधिला आतमध्ये राहू बैसला. मालक नाही कोणी घराचे नोटीस आले ते आपला आहे. पण किती नटतोय आपण, किती किती नटतोय. अरे 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 किती सजावतोय त्या घराला. पण त्याला एक दिवस मसन वाट्यात न्यावाच लागणार आहे. त्याच्यात काय वाढणार. मग तेव्हा तुम्ही जरी कोट्यावधी रुपयाचा बंगला बांधलेला असला तरी त्या घरात कुणीही ठेवणार नाही. पाहुणं यायचं होतं, पाहुणं म्हणून मी म्हणलं आता आंघोळ घातल्यावर मग म्हणले पाहुणं आले जरा जवळ तर थांबा. तर मी म्हणलं म्हाताऱ्याला जरा घरात नेऊन टाका. तो माशा बसल्या त्याच्या घरात नेऊन टाका. दोघांनी उचललं म्हाताऱ्या पोरांनी घरात. मड कुठं का मड घरात कुठं मड आता घरात नाही. कोट्यावधी रुपयाचा बंगला जरी तुम्ही बांधला असला तरी घरात नो एंट्री. काय म्हणता माझं घर, काय म्हणता काय माझं घर. मग सोडून द्यायचं का, सोडून द्यायचं का आहे तर सोडायचं बी नाही आणि धरायचं बी नाही. धरायचं तरी कशा, शिष्यात माझे म्हणायचं काय कारण. त्या दिवशी एक जण मी फिरायला गेलतो सहज. ते म्हणला बाबा त्या लिंबापर्यंत दिसतंय का, तिथवर सगळ्या मी घेतलंय. म्हणलं हे सगळं माझं आहे. मला तेव्हा मी म्हणलं ती जमीन तुझ्या का बघून हसती. हसती म्हणजे हा काय म्हणे ती म्हणती हो कितवा नवरा आहे काय माहिती आता. काय म्हणते
अण्णा ती जमीन म्हणती काल कुणाच्या तरी नावा होती, आज कुणाच्या तरी नावावे आणि उद्या कोणतरी मालक होणार आहे. हा नावराच कितो आहे माझा. डोकं धरून जी खाली बसलं का नाही म्हणला बाबा मला माळ घालायची. मी आजपर्यंत समजित होत हे माझं आहे. अरे म्हणलं हे आपलं नाही. आणि जे आपलं आहे त्याला तू आपलं म्हणीत नाही, आणि जे दुसऱ्याच आहे त्याला तू आपलं म्हणतो ना. का बायको तुझी, बायको तुझी. आमच्या गावचं पाटील यांच्या गावचं आमच्या लय पाटलीचा जीव पाटला माहिंदोळा. आणि एक दिवस पाटील गेलो. काय पाटली रडत होती म्हणून विचार करा. छातीवजी पडली पाटली तर पाटलाला आंघोळच घालून दे. बळ बळ तिला दोन सुनांनी एका लेकीने धरली घरात नेऊन कोंडली. तेव्हा त्या पाटलाला आंघोळ घातली आणि मग त्याचं ती सगळं जाण सगळा निघालं पुढं. आता पुढं गेल्यावर ही सव्याच्या ठिकाणी एक वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाखाली सवा असतो. ती शिकाळ्यावालं ती सगळी बसली सव्याला तिथं थोड्या वेळ उभी राहतात ना, ती खाली ठेवलं आणि ती शिकाळ्यावालं बसलं तिथं पुढं. तेवढ्यात पाटलीन बाई मागून आल्या. अशी दुपाट पडत आली पाटलीन बाई का जी छातडाव पडली, मोठ्या मोठ्या तोंड जोडायला लागली, रडायला लागली. उठा ना. अर्धा तास झालं शिकाळ्यावालं ताटलं. त्या गाडग्यातून दूर निघतो ना, भरा 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 दूर निघाला. वर वडाच्या झाडाला आग्या मावळ होती आणि ती आग्या मावळ उठलं. आग्या मावळ उठल्या ती काय करतो तुम्हाला माहिती. जी काय लागले चावायला मावळ. आम्ही दुमाट मागच्या मागच. मला तर पळता येईना, जोडीदार पळ, पण मी बी आपला चाललो होतो पळत पळत. मला जोडीदार म्हणला बाबा बघितलं का. म्हणलं आता काय बघायचं बाकी राहिलं. त्या पाटलीने मी सगळा गोळ घातला. म्हणलं बरं गेलं असतं पाटकुनी उठून तर मोहळ कशाला उठला असतं इकडे. नाही नाही म्हणला बघितलं का बाबा. म्हणलं नाही काय काय पण आपल्या पुढं कोण पळत आहे बघ. नीट न्यारून बघितलं तर पाटलीन बाई पळत होते आमच्या. आम्ही म्हणलं काकू काय बघ. मुडदा बाया म्हणली जिवंत होता तर सुख दिलं नाही त्यांनी, आणि आता मेल्या औषध आग्या मावळ उठावलं त्यांनी. आता त्यांनी उठावलं का हिने उठावलं. काय बायकोचा जीव लावरे. अरे जे आपलं आहे त्याला आपलं म्हणत नाही आपण. जे आपलं नाही त्याला आपलं म्हणतो. नवरा आपला का, बायको आपली का, पोरं आपली का. अरे बघा जरा विचार करून. साधू संत म्हणले हे आपलं नाही बाबा. मग देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. देवाचा
घर गुर डोर मग मरायच्या टायमाला काय म्हणतात मड उच्चारलं राम नाम सत्य बाकी सारे मिथ्ये राम नाम सत्य बाकी सारे मिथ्ये कुणाला म्हणतात कोणाला सांगतात मांड्याला ज्याची ऐकायची कंडिशन नाही त्याला सारं मिथ्ये हे कधी कळायला पाहिजे होतं जिवंत असताना कळायला पाहिजे होतं कमी मग आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल का महाराज हे आपलं नाही हे आपलं काहीच नाही शेती आपली नाही घर आपलं नाही गुरु आपली नाही ढोरं आपली नाही मग हे सगळं सोडून निघून जावं का तुकाराम महाराज म्हणतात संत म्हणतात एकनाथ महाराज म्हणतात तसं नाही ओळखायचं काय करायचं हे ओळखायचं इथंच राहायचं पण कसं राहायचं अभंगाचं पहिलं पक्षी संसार सोडून कुठं जाता येणार नाही जोपर्यंत हा देह आपल्याला दिलेला आहे जोपर्यंत या जीवनाची जीवन रेषा शिल्लक आहे तोपर्यंत काही सोडता येणार नाही पण गुताईचं बी पाण्यामध्ये कमळाचं फुल राहतं बरोबर की नाही कमळ कुठं उगवतं चिखलात पाण्यातच उगवतं पण पाण्याला चिकटतं का त्याची पानं पाणी चिकटतं का त्याच्या पानांना नाही मग त्या पद्धतीनं संसारात आपण राहायचं संसाराला चिटकायचं नाही कसं तर अभंगाच्या पहिल्या चरणात एकनाथ महाराज सांगतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती तैसे असावे आपल्या अंगणामध्ये पक्षी येतात चिवचिव 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 करतात दाना टिपतात निघून जातात का म्हणतात हे अंगण माझंच आहे आणि आपण मात्र या अंगणात उतरलेलो आहोत या जीवनरूपी अंगणामध्ये उतरलेलो आहोत आणि प्रत्येक गोष्टीला माझं 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 म्हणतो पक्षी म्हणतात का माझं असं बघितलंय का तुम्ही चिमणीनी गुणीभर दाणं नेऊन कोठ्यात ठेवल्यात असं बघितलंय बघितलंय का कोणत्या पक्ष्याने एवढं मोठं दाणं नेऊन कोठ्यात ठेवल्यात साठून उद्याच्याला खायला लागत म्हणून का नाही करत पक्षी तसं कारण त्यांचा विश्वास आहे देवावर कुणावर कुणावर विश्वास आहे देवावर की उद्याच्याला सुद्धा आम्हाला खायला ज्याला चोच दिली त्याला दाना देणारच हा विश्वास आहे पक्ष्यांना आणि आपल्याला मात्र विश्वास नाही म्हणून एकनाथ महाराज सांगतात अरे जगायचं पण कसं जगायचं पक्षासारखं जगायचं अंगणामध्ये उतरायचं दाणं टिपायचं निघून जायचं अंगण माझं आहे आणि त्याच्यात जर उतरला ना माझं 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 म्हणून जर उतरला आजीला जर नातवाचा छंद लागलाच कदाचित आजीला छंद नातवाचा जर कदाचित लागला सांभाळावा नातू पण छंद लागून देऊ नाही जर छंद लागला तर
जन्म घेणे लागे जन्माला यावं लागतं. त्याला काय म्हणतात? पोटाला आला, नाव करी पोटाला आला. कोण आला? आजा आला. का आला? कडव घेऊन हिंडता हिंडता त्याचाच छंद लागला. त्या कोणाचा? नातवाचा. आणि मग त्याच्या पोटाला. बरं झालं माणूसच झाला, पुत्र झाला असता तो. दोघं जोडीदार होत. आता ती एकाला पंढरपूरच्या वारीचा छंद होता झाला. ते जायचं त्याच्याकडे. ओ शामराव म्हणजे काय? चला की वारीला जाऊ. ते म्हणलं आताच लग्न झालंय आणि कुठं वारीने फिरली करीत बसता. वारी कधी का आता करतात का? म्हणला म्हातारपणी करू वारी. लग्न झाल्या पुन्हा 2-3 पोरं झाल्या पुन्हा हे गेलं. ओ शामराव चला की वारीला जाऊ. पोरं आता जाता शाळेत जात्यात त्याच्या शिक्षणाचं बघायचं का? वाऱ्यात करीत बसायचं म्हणजे. जाऊ पुढं पुढं पोरं मोठाली झाली. शामराव आता झाली की पोरं करती. चला की आपण जाऊ वारीला. हा आता कायची करती? त्यांची लग्न बिग्न करायची ती देह टाकून. आता काय वारीला आहे? पुढं लग्न बिग्न पोरांची झाली. मग हे गेले. शामराव आता झाली की लग्न, चला की वारीला जाऊ. ते नातू घेऊन बसलो. हे कसं आहे? माझ्याशिवाय नातू राहत नाही आणि त्याच्यामुळे मग आता मी काय वारीला नाही येऊ शकत. पोरगच राहत नाही माझ्याशिवाय. पोरग घेऊन पुढे वारीला जात. बघू थोडं पोरग शाळेत जायला लागलं की मग जाऊ. पुढं पोरग शाळेत जायला लागलं. नातू पोरं संसार बघायला लागले सगळं. आता म्हाताऱ्याचं काय काम राहिलं का? मग हे गेलं बापू ना. शामराव चला की वारीला जाऊ. म्हणले कसं आहे? आलो असतो बरं का वारीला, पण पोरं जात्यात शेतात, नातू जात्यात शाळेत आणि घर राखायला कुणीच नाही. मग बरं आहे आपलं इथं पंढरीने इथं झालं ते आपलं बसायचं घर राखायला. पुढं काही दिवसांनी पुन्हा गेलं हे म्हाताऱ्याकडे. हो शामराव. पोरं म्हणली शामराव गेले. कुठून हार लावला म्हणले शामराव गेले वैकुंठाला. तेव्हा हे वारकरी म्हणलं त्याच्या बापाने ठेवलंय का वैकुंठ? त्याचं मन इथंच गुंतलं होतं आणि इथं काय होतं वैकुंठाला. मग म्हणजे कुठं गेला असेल आमचं म्हातारं? म्हणजे असं इथंच कुठं जायचे ते. हाका मारवा येईल. पोरांनी हाका मारल्या बाबा म्हणून हाका मारल्या बरोबर या काळ कुत्र पडत आलं. म्हणले हो तुमचा बाबा. म्हणले त्याची वासना राहिली होती. म्हणजे काय? घर राखायची. माणसाचं काय जन्म लगेच सगळं काय माणसाचं जन्म मिळतात का? शेवटची पाळी. मग कुत्र्याचा जन्म मिळाला आणि घर राखायला आलं. म्हणजे कुत्र. म्हणले हो कुत्र. मग तुम्हाला काय व्हायचं ते बघा. वासना तशी शिल्लक राहील म्हणून वासना गुंतून द्यायची नाही. पक्षाची वासना अंगणात गुंतली का? नाही. ते उडून गेलं. ते उडून गेलं. त्याची वासना काही शिल्लक राहिली नाही. तसं आपलं जर का मन संसारात गुंतलं, कशात गुंतलं. आता माझ्याकडे एक केस आली होती अशी की त्यांच्या बंगल्यामध्ये चांगला 1 कोटीचा बंगला बांधला. त्या बंगल्यात कुठून खारुता यायची, कुठून यायची त्यांनाही तपास लागत नसं. आणि त्या बंगल्यात तिने कोट केलं. कुणी?
खारुताई. आता ते मला येतं थोडंसं पंचांग बिंचांग बघता, त्या अण्णाला आहे माहिती, आपल्या साधकांचं बघतो, बाकी नाही बाहेर कोणाचं बघत. माती जाऊन तिथे खेकाट खायला आपल्या लोकांनी नाही का. तेव्हा ती माझ्याकडे आली नेमकी, म्हणजे बाबा बंगला एवढा मोठा बांधला आणि ती खारुताई कुणी कुणी येते काय. म्हणला खिडक्या दार मज बंद केली, कोठं बऱ्याच वेळा काढून टाकलं, पण ती काय कोठं करायचं थापत नाही. कशामुळे असं होत असेल बरं. मग मी जरा पंचांगानं उच्चाकलं तर त्याच्यात असं होतं की ह्यांचा बाप तलाठी होता. काय होता? तलाठी. आता त्या तलाट्याने माहिती रक्कम गोळा केली होती. आता कशी केली तुम्हाला चांगलं माहिती. आणि त्यांनी बंगला बांधला. काय बांधला तो? बंगला बांधला. आणि बंगल्याची पूजा ज्या दिवशी होती त्या दिवशी हे माळा टाकीत होतं. अशा माळा टाकतात ना बंगल्यावर, ती माळा टाकून घेत होतं लोकांकडून. तेवढ्यात त्याला आला अटॅक. अटॅक आला, असा गाडीत घातला, चालवला होता त्याला दवाखान्यात. तो काय म्हणायचा माहितीये का? देवा फक्त एकदाच बंगल्यात जाऊ दे मला, एकदाच बंगल्यात जाऊ दे, एकदाच बंगल्यात जाऊ दे. पण ती काय माघारी आली नाही, ते तिकडेच गेलं. बंगल्यात राहायची इच्छा तशी राहिली. आणि वासनेमुळे ते पुन्हा खारुताई बनून आलं. काय बनून आलं? आणि ती कोट बांधित होत घरात. तुमच्या लक्षात आलं ना आता? कोट बांधित होत घरात. मी म्हणलं याची शांती करा. मग ते आपोआप सांगायचं तात्पर्य मला काय, त्याची काही इच्छा राहिली होती तलाट्याची, घरात राहायची इच्छा. मग ते खारुताईच्या रूपाने आलं. तुम्हाला यायचे का पुन्हा रूपाने कशासाठी? हा, कोंबडी जीव गुतला तर कोंबडी होऊन येतात. पाहिजे का कोंबडी? काय ना कोंबड्या पाळीचा, कोंबड्या पाळ, कुत्री पाळ, मांजर पाळ, काय व्हायचे का तुम्हाला नेमकं? आवड कुणाची लावा? देव, देवाची आवड लावायची. देव माझे मन लागो तुझ्या पाया. तुझ्या पाया. छंद कुणाचा लावावा? देवाचा छंद लावायचा. कुणाचा छंद लावायचा? देवाचा छंद लावायचा. या बाकीच्या भानगडीत गुंतत बसायचं नाही. कशाचा छंद लागेल त्याच्यात जन्माला आपण जाऊ. म्हणून देवाचा छंद अतिउत्तम, अतिउत्तम, अति महत्वाचा आहे. विठाला विठाला हरी हरी विठाल. मग या संसाराचं काय? संसारात राहायचं, संसारात राहायचं नाही का? राहायचं. कसं राहायचं? निर्माण मोहा चित्त संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वेर मुक्ता सुख दुःख सत्मे गच्छन्ति मोढा परम वेद. नाही कळलं ना? हे संस्कृती समजलं नाही. निर्माण मोहाजित संग दोष. सोप्या भाषेत सांगू का? सोप्या. एक पंढरपूरला चालला होता वारकरी.
वारकरी आता मजल करीत वारकरी चाललाय. तर एका अशी वस्ती होती अण्णाच्या वस्तीसारखी. तर अण्णांनी म्हणले वा वारकरी बा, म्हणले काय पुढं जरा चोरट्याचं बी आहे, तर रातची रात इथंच माझ्या वस्ती मुक्काम करा, आहे का नाही, आणि सकाळच्या पर्यंत जा तुम्ही उठून, रातची रात नाही इथंच कशाला जाता, चोर अंधारचं चोरटी आहे, उगं 2 दणक्याचं भागीदार व्हायचं राहित. अण्णांनी ठेवून घेतलं, मस्तपैकी जेवण केलं, आणि जेवण केल्याच्या नंतर एक खोली उघडून दिली अण्णा की रातची रात या खोलीत राहा बाबा महाराज, आहे का, आणि सकाळच्या पारी लवकर जा, मला बाजरीची कणसं काढायचं त्याच्यात टाकायचं, सकाळच्या पारी तुम्ही आपलं लवकर. साधारणतः रात्रीच्या 11 वाजता गडी आत खोलीत गेला. 11 वाजता बसल्या 12 वाजल्या बसल्या म्हणलं किती खोली, फार किटाडन निघाल्यात म्हणला या खोलीची, काही स्वच्छता नाही, साप टापटिक नाही. तिथून उठलं, ते गोठ्यात गेलं गाईच्या शेणानं. कुणी? ते वारकरी. गाईच्या शेणाने अख्खं घर सारून घेतलं. ते सारवायला वाजल्या 2. सारवाय किती वाजल्या? 2. आणि वाळाय वाजले 4. आणि 4:30 पावणे 5 वाजता यांनी बिछाना टाकला, आणि अंग टाकणार तेवढ्यात अण्णांनी दार वाजवलं. महाराज म्हणजे काय, चला आता जा, आता आम्हाला कंस टाकायचं जा. नाही म्हणला, मी जात नसतो बाहेर. म्हणले का? एवढं सारावलं मेन याच्यासाठी सारावलं काय, मला बाहेर काढताय, घरच माझं आहे. कोण म्हणते? अण्णा म्हणले महाराज तुम्ही वारकरी म्हणून तुम्हाला जेवाय घातलं, घर दिलं राहायला, सगळं जिथले तिथं तुमची सेवा केली, आता घरच माझं म्हणायला लागलं तुम्ही. अहो हात जोडतो तुम्हाला, विनंती करतो, बाहेर निघा. हे काय घर तुमचं आहे का? नाही म्हणजे घरच माझं आहे, मी जात नसतो आता बाहेर. अण्णांनी काय केलं, चावऱ्या असुड आणलं, एकच ठोका टाकला महाराज भारताने सहित बाहेर. घर त्यांचं होतं का? वारकऱ्यांचं होतं का घर? बळच घुसला होता ना घरात. बरं दिली जागा, रातची रात्र राहावा व्यवस्थित, सकाळच्या बाहेर निघावा का नाही? बाहेर निघला का? बाहेर नाही निघला. आता तुम्हाला आम्हाला हे घर जे दिलेलं आहे, हे घर हे आपलं आहे का? मग सजावता का त्याला? माझं आहे ना, माझं म्हणता का नाही त्याला? चांगलं चुंगलं खायला घालता, बासमती तांदूळ पितूळ घालता ना, आपलं आहे का घर? आणि समजा आपण जर आपलं म्हणलो तर काळाला आपल्याला न्यायला, आणि त्या काळाला माझं आहे देह, काळ सुट्टी देईन आपल्याला, मुंडक्या पाय देऊन बाहेर नाही काढायचं का आपल्याला? म्हणून कसं राहायचं, रातची रात मुक्कामाला आलोय, रातची रात आपण मुक्काम केलाय आनंदाने, सकाळच्या पारी निघावं, मन गुंतून देऊ नाही. एकनाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात Thank you.
प्राचीन म्हणजे काय? आपलं जे प्रारब्ध आहे, जे भाग्य आहे, ते जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत आपण इथं राहणारच आहोत. आणि भाग्य संपलं की आपण इथं राहायचा जरी प्रयत्न केला तरी आपण राहू शकणार नाही. धीरूबाईचं भाग्य संपलं, पैसा असूनही जावं लागलं. परवा दिवशी एका बाईने अंगावर राखेल ओतून घेतली, पण ती जगली. ती काय झाली? जगली, पण जवळजवळ 65% वाजली. ही द्रुप दिसायला. म्हणलं तुझं आयुष्य शिल्लक असतानाही तू जाण्याचा प्रयत्न केला, पण तू जाऊ शकणार नाहीस, कारण तुझी प्राचीनाची दोरी मजबूत आहे. म्हणून प्रयत्न करायचा नाही, जायचा नाही यायचा काय नाही, ते आपल्या हातात नाही. का आपल्या हातात आहे जायचं नाही यायचं नाही. पण जोपर्यंत आपलं प्रारब्ध आहे तोपर्यंत इथंच राहायचं, आनंदाने राहायचं. कसं राहायचं? पक्षासारखं राहायचं. कसं राहायचं? तो वारकरी घुसला होता घरात, तसं राहायचं का? नाही. मग कसं राहायचं? अभंगाच्या तिसऱ्याचं वसती करा, वसती आला, वसती करा, वसती करा, वसती आला, 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 वसती करा, वसती आला. प्रातःकाळी उठून गेला, प्रातःकाळी उठून गेला, प्रातःकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी, 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 तैसे असावे संसारी. म्हणून त्या पद्धतीनं संसारात राहायचं. जोवर जीवनाची दोरी सशक्त आहे, प्रल्हादाची जीवनाची दोरी सशक्त होती, बरोबर ना? प्रल्हादाची, त्याला डोंगरावून टाकला मेला, जाळात टाकला मेला, तेलात टाकला मेला नाही. जोवर त्याची दोरी शिल्लक आहे तोवर काही होणार नाही. दोरी संपली. परीक्षिती राजा 7 खांबाच्या तळावर बसला होता, मेला का नाही? कारण दोरी संपली. म्हणून दोरी संपली, जावा लागणार. पण जोवर दोरी शिल्लक आहे तोवर राहायचं इथं. पण कसं राहायचं? त्याला काही नियम आहे. वसती कर, वसती आला, प्रातःकाळी उठून गेला. तुमच्या वस्तीवर एका रात्रीसाठी मुक्काम्याला आलेला वारकरी सकाळच्या पारी निघून गेला. तो म्हणला का घर माझं आहे? नाही. आणि म्हणला तरी घर काय त्याच्या बापाचं आहे का? नाही. त्या पद्धतीने वसती कर, वसती आला,
प्रातःकाळी उठवणिया गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आणि म्हणून त्या भगवंताचं होऊन आपण जीवन जगायचं. जोपर्यंत हे जीवन दिलेलं आहे आनंदाने जगायचंय. आणि आनंद कसा घ्यायचा आहे तर पक्षाप्रमाणे घ्यायचा आहे. आनंद कसा घ्यायचा आहे तर त्या वस्तीकरासारखा घ्यायचा आहे. आणि कुठवर घ्यायचा आहे तर प्राचीनाची दोरी आहे तोपर्यंत घ्यायचा आहे. आणि तो आनंद आनंद या जीवनाचा सुगंध आपण जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. आनंद या जीवनाचा सुगंध आपण दरवळावा. त्या देवाचा मी आहे माझा देव आहे असं म्हणत आयुष्य जगावं. आणि हेच खरं तर आयुष्य आहे. इतकं सुंदर आयुष्य. म्हणून अशी सद्बुद्धी देवाने आपल्याला द्यावी. अशा संतांचा सहवास देवाने आपल्याला द्यावा. म्हणून एकदा आपण सर्वांनी मोकळे हात करा आणि भोजन करा. विठोबा रखुमाई विठोबा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वसती कर वसती आला वसती कर वसती आला प्रातःकाळी उठोनिया गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मी अभंगाचं विश्लेषण कसं तर संतांचा अभंग सोडवणे एवढं सोपं नाही. कारण त्यांनी अनेक जणांना सोडवलेलं आहे. आपण त्याला सोडवू शकत नाही. परंतु माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे अल्पमतीप्रमाणे माझे सद्गुरु संत श्रीपाद बाबा यांनी दिलेल्या अल्पशा बुद्धीप्रमाणे अभंगाचा विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. असं जीवन माणसाने जगावं की गुंतून राहू नाही. जे जे का गुंतोनी राहती नाही का आई तैसे असावे संसारी. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही एवढं सांगता मग तुम्ही तसं केलंय का म्हणलं. तुम्ही विचारणार ना मला का तुम्ही अजून बायका पोराच्या राड्यातच पळत आहे. तुम्हाला एक गोष्ट म्हणून सांगतो. मी वयाच्या 42व्या वर्षी संसार सोडून दिला. काय किती वर्षी 25,000 रुपये पगार होता. मला नोकरी होती. मला किती 25,000 परमनंट होती. मी 42व्या वर्षी राजीनामा दिला. पांडुरंगाचं मंदिर बांधले. तुम्ही कधी बी येते येतच असतो मी पांडुरंगाच्या देवळातच. किती वर्षी 42व्या वर्षी. प्रपंच नको ते घर बी बांधले. घर बी बांधून दिले. ते आमचे थोरले चिरंजीव त्यांना घर बांधून दिले. त्यांचं लग्न करून दिलंय. अजून एक लग्नाचं राहिले त्याचं बी करून देणार आहे. आई त्यांच्यातच बायको बी माझ्या जवळच असती. ती बी कीर्तन करत आहे. तुला म्हणलं या संसाराच्या राण्यात आता गुतायचं नाही. पांडुरंगाच्या देवळात राहायचं देवाची सेवा करायची. आता तुम्ही म्हणता आम्ही कसं काय करायचं. तुम्हाला बी करता येणार नाही. तुम्ही उगा पागोळ गाडा गात बसता त्याच्यामुळे ओळ होतो.
पोरांची लग्न झाली, सुनबाई आल्या, आपलं बाजूला संपला विषय, जावा तिकडे देवळा. पण आपल्याला वाटतं सून पार वाटूनच करून टाकेल संसाराचं, आता गोड होते. तर असं राहता येतं, असं काही नाही. माझं नाही झालं का, माझा संसार झालाच की व्यवस्थित. आता या अण्णांच्यामुळे मी कीर्तनाला, कीर्तन बी आता एवढ्यात करत नाही. जवळजवळ 10-12 महिने झालं कीर्तनच करीत नाही. काय सांगावं लोकांना, लोकांना सांगितलं तरी ती काही नीट ऐकत नाही. ते सांगणंच नाही. कशासाठी सांगायचं? जर तुम्ही ऐकणार नसेल तर आमच्या तोंडाच्या वाफा घालवण्याला तरी काय अर्थ आहे नुसता? कीर्तन नाही. पण ते अण्णामुळे आता अण्णा म्हणले बाबा तुम्ही यायलाच पाहिजे कीर्तनाला. चालतंय, तुमची इच्छा असेल. आता लेकरांनी इच्छा व्यक्त केल्याच्या नंतर आपल्याला यावं लागतं. असो, पण संसार सुंदर करता येतो, अगदी मन न गुंतवता सुद्धा करता येतो. जोपर्यंत आपलं अधिकार आहे किंवा जोपर्यंत आपलं कर्तव्य आहे तोपर्यंत त्याच्यात राहायचं. 40 वर्षाचं वय संपलं का पुन्हा त्याच्यात डोकवायचं नाही. खरं वय किती दिलं देवाने आपल्याला? सगळ्या प्राण्यांना 40-40 वर्ष दिलं. किती दिलं? 40-40 वर्ष सगळ्यांना दिलं देवाने. आता एक दिवस कुत्र गेलं देवाकडे, म्हणले देवा भूक लागली तर कोणाला सांगता येईल. एखाद्याच्या दारात जावं तर कोणी गोटाच फेकून आणते, तर कोणी खोकणीच फेकून आणते. त्याच्यात खोप पडती, पाणी जातं, त्यात किड पडायच्या, सायरा वायरा पडायची बारी येते. 40 वर्षाचं आयुष्य काय मला नको. मग 20 वर्ष कमी कर, 20 वर्ष भोगीन बा मी. आपण म्हणले 20 वर्ष द्यायचं कुणाला? माणूस बसला होता तिथं, म्हणलं दे मला. आता किती झालं माणसाचं? 60 झालं. काही दिवसानंतर बैल गेला. देवा म्हणला कष्ट कर कर करायचं, मरायची बारी आली पार. एवढं आयुष्य नको बा मला, 20 वर्ष दे, मी 20 वर्ष भोगीन. आपण म्हणला 20 वर्ष देऊ कुणाला? माणूस बसला होता तिथं, म्हणला दे मला. पुन्हा पुढं गुबडाचं आयुष्य. गुबाड म्हणलं देवा रातचं दिसा, रातचं दिसत त्या खायला मिळाला, दिवसा मला दिसाना. एवढं आयुष्य नको मला, 20 वर्ष कमी कर. म्हणले देऊ कुणाला? माणूस बसला होता तिथं, म्हणलं दे मला. आता कुणाकुणाचं आयुष्य झालं? कुत्र्याचं 20 वर्ष, बैलाचं 20 वर्ष आणि गुबडाचं 20 वर्ष. 40 वर्षाचं आपलं स्वतःच आहे. बघा तुम्ही, 40 वर्ष जोपर्यंत आपली ताकद आहे आणि गडी घरी गेला की गार तांब्या पाण्याचा लगेच बायको हातात आणून ठेवी. 40 वर्षाच्या हात बघा, लगेच विचारणार कॉफी करू का चहा करू? लगेच म्हशीच्या दुधाची कॉफी बिफी लगेच हातात येणार आपल्या. रुबाब आपला काय साधा आहे. पण 40च्या पुढं वय ढळलं का लागत पहिलं बैलाचं आयुष्य. कुणाचं लागत? तुम्ही जर घरी गेला, किती काम करून जाऊ द्या वावरातून, घरी गेला ना तुम्हाला म्हणावं लागतं ग पाणी आणते का थोडस. आतून आवाज येतो, हात मांडण्याचा परिणाम 40च्या पुढचा. परिणाम सांगतोय तुमचं.